बहु आवडसी जीवा पासून या माझ्या जीवीची आवडी बहु आवडसी जीवापासून याच्यावर बोलत होतो आपण. महाराजांना सुंदर मधात प्रमाण दिलंय. महाराज म्हणले माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहनपुडी. म्हणजे बघा काय आवडतंय संतांना, काय आवडतंय तर त्या देवाचं नाम चिंतन आवडतंय. संतांना काय आवडतंय तर पंढरपूरला जाण्याची वारी करण्याचं आवडतंय. ही संताची आवड सांगितली महाराज, जीवाची आवड सांगितली. पण ह्या सगळ्या संतांच्या आवडीपेक्षा जीवाच्या आवडीपेक्षा देवाला काय आवडतंय तेच महाराज अभंग. आवडे देवाशी देवाला नेमका कोणता प्रकार आवडतो, कोणता आवडतो तर नामाचा उच्चार रात्र दिवस. आणि आज सप्त्याचा पहिला दिवस म्हणजे काय असतो माहिती का? नाम पर प्रकरणाचा अभंग असतो है की नाही. नामाचं चिंतन केलं पाहिजे आजच्या दिवशी. बाकी दुसरं व्यतिरिक्त काय बोलावं नाही. पण ते कसं असले वाघाला आल्याच्या नंतर थोडं घ्यावं लागतं है की नाही. बरोबर आहे ना. विठाला विठाला चिंतन करायचं सांगितलंय. रात्रंदिवस त्या ठिकाणी भजन केलंय महाराज. कोणी केलंय?
तर त्या ठिकाणी दीन रजनी हाची धंदा काय गोविंदाचे पवाडे. फक्त त्या भगवंताचं नाम चिंतन त्या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त बाकी संतांना काही दिसलं नाही महाराज. का आणि संत या ठिकाणी या भूतलावर जन्माला आलेत कशासाठी आले तर तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी महाराज संत आलेले आहेत, है की नाही. अहो या जड जीवाला जे आड मार्गाने चाललेले आहेत ना त्याला सन्मार्गाने लावण्यासाठी त्या ठिकाणी संत आलेत. कुठून आलेत. आम्ही वैकुंठवासी आलो या टाळी वाजवा एकदा पण. शाबास विठ्ठला विठ्ठला. बघा संत आलेत कुठून आलेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कोण्या कारणाशी. याच्या त्याच्या खोड्या करण्यासाठी का याच्या त्याच्या उचपात्या करण्यासाठी याच्यासाठी आलेत का संत. अहो नाही. संत कशासाठी आले तर तुम्हा आम्हाला सन्मार्गाला लावण्यासाठी त्या ठिकाणी संत आलेत. आणि संतांनी आपल्याला उपदेश केला. काय उपदेश केला की आपण अहोरात्र त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. अहोरात्र त्या देवाचं भजन केलं पाहिजे. परत तुम्ही म्हणता महाराज भजन करायचं नेमकं भजन म्हणजे नेमकं काय करायचं. हा रात्रभर टाळ पकवास घेऊन भजन करत बसायचं असं सांगितलं का. अहो असं नाही. अहो तुम्ही कुठलंही काम करा आणि कुठलंही काम करत असताना त्या देवाचं नाम चिंतन करता येतंय. नाथ महाराजांना हरिपाळामध्ये कुठलंही काम करत असताना तुम्ही राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा. पुन्हा महाराजांनी
आणि असं विठाला विठाला. ऐका, तुम्हाला टाळी वाजवायचं काऊन सांगतो माहिती का? काऊन सांगतो त्र्यंबक महाराज? अहो टाळी वाजल्यानं अटॅकचा झटका येत नसतो म्हणून सांगायलो, आहे की नाही? हा, लोक कीर्तनाला येतात, कीर्तनाला महाराजाच्या पुढे बसतात, पण टाळी वाजवायला काय होतंय? वाजवित टाळे मी नाही सांगत बरं का, हा, मी नाही सांगत. महाराजाच्या प्रमाणे महाराज म्हणले काय? हा हा, हातावरी हात ठेवून या बळे. हा, वाजविता टाळी लाज वाटे, है की नाही? इथं बसल्याच्या नंतर टाळी वाजवायला लाज वाटते, पण आपल्या गावात जर एखादा पुढारी आला आणि त्याला जर सांगितलं 5 वर्षामध्ये मी तुमची कोण म्हणलं ते काही करू, आपल्याला काय करावं लगेच तिथे टाळ्या वाजवायच्या. इथं टाळी वाजायला लाज वाटते असं तुकाराम महाराज म्हणतात. विठाला विठाला. महाराजांना प्रमाण दिलं होतं, काय म्हणलं ते प्रमाण? नाही, त्याच्या अगोदर प्रमाण दिलं. हा, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. बघा, आपल्याला हसता खेळता सुद्धा हरी म्हणता येतंय, है की नाही? महिला मंडळाला स्वयंपाक करता करता सुद्धा हरी म्हणता येतंय, है की नाही? विठ्ठल म्हणता येतं, केशव म्हणता येतं. अहो, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही देवाचं तुम्ही जर नाम चिंतन केलं ना तरी चालतंय, पण आपलं तसं नाही झालं बरं का. आपलं काय झालंय माहितीये का? जसं वार येईल ना तसं लोक हे करायला लागले, है की नाही? हा, सोमवार आला की कोणाची भक्ती करायला? महादेवाची भक्ती करायला, है की नाही? शिव भोला चक्रवर्ती, है की नाही? त्याचे पाय माझ्या चित्ती. मंगळवार आला की आपण कोणाची भक्ती करायलो? देवीची करायलो, है की नाही? बुधवार आला की लगेच विठ्ठलाची, गुरुवार आला की दत्तात्रेयाची, शुक्रवार आला की संतोषी मातेची, गुरुजी म्हणते संतोषी मातेची, है की नाही? शनिवार आला की मारुती रायाची, है की नाही? आणि रविवार आल्याच्या नंतर विठाला विठाला. आपली भक्ती म्हणजे अशी झाली, है की नाही? जसं वारीन तसं आपण देवाचं ध्यान करतो, तसं त्या देवाकडे जातोय. पण महाराज म्हणतात, अहो, हे नामचिंतन तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही हसता खेळता उठता बसता कुठलंही काम करता करता तुम्ही त्या देवाचं नामचिंतन करू शकता.
हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, आहे की नाही, गोपाळ म्हणा. अहो त्या देवाचं कुठल्याही प्रकारचं तुम्ही जर नामचिंतन केलं ना तरी तो देव त्या ठिकाणी आपल्यासाठी धावून येतो. अहो या साधू संतांना काय केलंय, त्या देवाचं नामचिंतन केलंय आणि नामचिंतन केल्याच्या नंतर यांच्यावर कुठल्याही प्रकारचं जर संकट आलं ना तर ते संकट कोणा निवारलंय? भक्त राखे पायापाशी, वा. भक्त राखे बघा, महाराज म्हणले अहो त्या भक्तांच्या रक्षण त्या ठिकाणी भगवान परमात्मा करतो आणि दुर्जनाचा संहार करतो, आहे की नाही. भक्ता राखे पायापासे दुर्जनाशी संहारे. देव, त्या देवाची जर आपण भक्ती केली, त्या देवाचं जर आपण नामचिंतन केलं ना तर देव नक्कीच आपल्या संकटामध्ये धावून येतोय बरं का. हा, खरंच धावून येतोय देव. महाराज तुम्हाला सांगतो, अहो एवढंच नाही, आपल्याला महिने उपदेश करायलेत. महिने, आता कोणता महिना चालू आहे? पुष महिना, आहे की नाही. पुष महिन्याच्या अगोदर कोणता महिना असतो? हा, आता मराठी महिने पाठच राहिले नाही कोणाचे, आहे की नाही. मार्गशीर्ष, आहे की नाही. पुष महिन्याच्या अगोदर कोणता महिना आहे? मार्गशीर्ष. मार्गशीर्षच्या अगोदर हा कार्तिक. कार्तिक महिन्यामध्ये आपण काय करतो? कार्तिक महिन्यामध्ये काकडा करतो, आहे की नाही. अहो आपल्याला महिने उपदेश करतात बघा. मार्गशीर्ष महिना सांगतो कार्तिक महिन्यामध्ये काकडा भजन करायचंय, तू ह्या मार्गात शिर मार्गशीर्ष महिना सांगतोय आपल्याला, आहे की नाही. बरं मग तो म्हणतो मार्गात शिरो महाराज आम्ही, पण नेमकं कसं शिरायचं? मग ह्यो कोणता महिना चालू आहे आता? पूस. कोणाला तरी पूस ना, तुला मार्गात शिरायचं ना, तू कोणाला तरी पूस. कुठं? मार्गात शिरायसाठी, आहे की नाही. मार्गात शिरल्याच्या नंतर कोणाला तरी पूस, आणि पुसल्याच्या नंतर काय होईल? देव जर तुला प्रसन्न झाला तर मग त्याच्या पुढचा महिना आहे कोणता? माग. देवाकडे तू काहीतरी माग. तू महिनाभर गणपती मंदिरामध्ये काकडा केलाय ना, तर देवाकडे काहीतरी माग तू. पुढचा महिना सांगतो, आहे की नाही. आणि एवढं करून जर आपण जर काहीच केलं नाही तर मग त्याचा पुढचा महिना आहे कोणता? हा, बोंबलायचा, आहे की नाही. वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी, आहे की नाही. हा, मग नंतर बोंबला. अहो महिने उपदेश करतात आपल्याला तरी आपल्याला कळना, म्हणून आपण त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. महाराज म्हणतात, आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस आम्ही त्या देवाचं नामचिंतन करू. बरं, नामचिंतन केल्यानं भागन का? नुसतं नामचिंतन केल्यानं भागन का? नाही भागणार. मग हे नामचिंतन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी पुन्हा एक पर्याय सांगितला आहे. पुन्हा एक गोष्ट करावं लागेल. काय करावं लागेल? गळ्यामध्ये
आम्ही देवाचं नामचिंतन करू, पण ते नामचिंतन करण्यासाठी महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय तुम्हाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावं लागेल, है की नाही? त्र्यंबक महाराज घालावं लागेल का नाही? घालता का मग? बर का, पवित्र तुळशीची माळ त्या ठिकाणी गळ्यामध्ये धारण करावं लागेल. पुन्हा काय करावं लागेल? कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावावा लागेल, आहे की नाही? अहो गोपीचंदनाचा टिळा लावावा लागेल. आणि हे लावल्याच्या नंतर जे कोणी वैष्णव आहेत, जे कोणी संत साधू मुनी आहेत ना, यांच्या बाबतीत त्या ठिकाणी कनवळा, हृदयी जिव्हाळा, त्यांचा जिव्हाळा त्या ठिकाणी प्राप्त झाला पाहिजे. महाराज असं दुसऱ्या चरणात वर्णन करतात. अहो बघा ना, आता बऱ्याच लोकांना आपण चालता बोलता म्हणतो नाही, पिणारे खाणारे असते, अहो माल घाला ना, पण लोक म्हणते नाही महाराज माल सोडून बाकी काही सांगा. काय म्हणते? माल सोडून बाकी काही सांगा, आहे का नाही? पण विचार करा तुम्ही, ज्या वेळेस आपलं एका मुलाचं मुलीचं जर लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर मंगळसूत्र कधी 3-4 दिवसांना घालतात का लग्नातच घालतात? बोला ना, का झोपले काय? हा घे असं मंगळसूत्र केव्हा घालतात? लग्नात, आहे की नाही? लग्नात घातलेलं मंगळसूत्र घातल्याच्या नंतर त्या पोरीचा नवरा तो म्हणजे झालं की नाही, की नाही? मंगळसूत्र घातलं म्हणजे तिचं रक्षण करणारा कोणीतरी आहे की नाही? तसं या जीवाला रक्षण जर त्या देवाकडून करून घ्यायचं असेल तर हे सुद्धा एक मंगळसूत्र आहे. आणि हे मंगळसूत्र जर आपण गळ्यामध्ये धारण केलं तर तो देव तुझी चिंता काशी काही बी आडी अडचण आली तर तिचे मायबाप पाहतात का आपला मालक पाहतो? मालक पाहतो, आहे का नाही? तसं आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट आलं, कुठल्याही प्रकारची काही जरी बाधा झाली ना, तर त्याचं रक्षण कोण करतोय? भगवान परमात्मा करतोय. अहो केलं नाही का? कोणाकोणाचं रक्षण केलंय? उदाहरण जर सांगायला बसलं मला तर लय मोठे उदाहरण सांगता येते, आहे का नाही? अहो एवढंच नाही, एक वेळेस त्या चोखोबारायाच्या पत्नीचं बाळक पण देवाने केलंय, आहे का नाही? म्हणजे बघा ना, देव किती 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 मोठा आहे देव. बघा ना, साधू संतांच्यावर आलेल्या संकटाचं निवारण करतो, आहे की नाही? एक वेळेस पांडव आणि कौरव त्या ठिकाणी द्वित खेळत होते. द्वित खेळत असताना त्या ठिकाणी द्रौपदी हरली महाराज. त्यांनी सगळं हरल्याच्या नंतर द्रौपदीला पणाला लावलं आणि द्रौपदी सुद्धा हरली. हरल्याच्या नंतर दुर्योधनाने त्या दुःशासनाला सांगितलं, दुःशासना जा आणि त्या द्रौपदीला त्या ठिकाणी भर सभेमध्ये घेऊन ये. दुःशासन गेला महाराज. बघा ना त्यांचे नाव बी कसे आहेत, आहे की नाही? दुर्योधन, दुःशासन, दुकर्ण, दुर्योधन, सगळे द जे ध नावाचे इथले ते सोडून बरं का, ते महाभारतातले सांगायला मी. विठाला विठाला दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, दुःशासन गेला आणि त्या द्रौपदीला त्या ठिकाणी महालामध्ये घेऊन येऊ लागला. त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, भाऊजी लांबून मला हे करा, अंगाला हात लावू नका, कारण की मी एक स्त्री वस्त्र परिधान केलेलं आहे की नाही? तर मला लांबून हात लावा, लांबून बोला, तुम्हाला काय बोलायचं. पण त्याने ऐकलं नाही, कारण की ते दृष्टवृत्तीचा होता ना. दुःशासनाने ऐकलं नाही, तिचे केस धरले आणि भर सभेमध्ये फरफर फरफर ओढीत आणलं महाराज. आणि ओढीत आणल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं, द्रौपदी पाचीची पाची पांडव, पाचीची पाची तुझे मालक या ठिकाणी हरलेले आहे म्हणे, आणि आता तुला सुद्धा मी जिंकलेला आहे, आता तू माझ्या मांडीवर बस, असं महाराज ते दुर्योधन म्हणू लागला. त्यावेळेस सगळ्यांना त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं. पण वाईट वाटत असताना पुन्हा काय केलं, त्या द्रौपदीला भर सभेमध्ये द्रौपदी म्हणले, मी तुझ्या मांडीवर बसणार नाही. तुझ्या मांडीवर जर जी बसल ना तर ती माझ्या भीमाची गदा बसल, आणि तुझ्या मांडीतून जे काही रक्त निघाल ना, त्या रक्ताने मी हे एक स्त्री वस्त्र प्रदान केलेलं आहे ना, हे माझे केस धुवून काढीन म्हणे.
द्रौपदी तिला सांगू लागली, पण त्यांनी ऐकलं नाही महाराज. आणि न ऐकल्यामुळे काय केलं, त्या द्रौपदीची महाराज साडी, तिचं अंगावरचं वस्त्र काढू लागले. आणि वस्त्र काढता काढता तिने त्या देवाचा धावा द्वारकेच्या राया वेद का सखया लावेला. अहो भगवान परमात्माना वस्त्रच नाही, स्वतः देव त्या ठिकाणी द्रौपदीचा वस्त्र हरणे वस्त्र वस्त्र झाला महाराज त्या द्रौपदीचं. हे दृष्टांत मी कशामुळे सांगितलं, महाराजांना प्रमाण दिलं होतं. तुझी चिंता त्याशी सर्व आहे की नाही. त्या देवाला आपली चिंता लागते महाराज. हे तसं बाईचं मंगळसूत्र असताना, पण आता कसं झालंय माहिती का, एकदा मंगळसूत्र गळ्यात घातलं, सूत्र जातात बायकोच्या हातात आणि नवऱ्याकडे निस्तरात आहे मंगळ. लय अवघड झालंय महाराज आता, आहे की नाही. अहो पहिल्या महिला मंडळ स्वयंपाक करत असताना अशी टंपोली फुकत होती, आहे की नाही आपा, पहिल्या बाया. पण आता तसं नाही झालंय, आता पोळ्या करणारी फुकायली. आता लोक मी ऐकलं होतं, पण आता अनुभव नाही ना. विठाला विठाला सगळी चिंता त्या देवाला लागते महाराज. म्हणून महाराज म्हणतात नाम चिंतन केलं पाहिजे. बरं, नाम चिंतन आम्ही करतो. पुन्हा सांगितलंय तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंदन केला हृदय कनवाला वैष्णवांचा. आम्ही या सगळ्या गोष्टी करू. बरं, पुन्हा नेमकं देवाला काय करायचं सांगितलंय, आषाढी कार्ती
वाऱ्या त्या ठिकाणी देवाला आवडतात. पुन्हा तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आवडते, हे की नाही. हा, एक जण असाच आम्ही एके ठिकाणी सप्त्याला गेलो, त्याला म्हणलं, त्याला सगळं गाव भाऊ म्हणत होतं बरं का. त्याला म्हणलं, भाऊ तुम्हाला आपण माळ घालून पाहू. ते म्हणले, महाराज याच्यावर 2-4 दिवसांना विचार घेऊ. मग मी म्हणलं, मग आम्ही हेलसला जाऊ. ते म्हणले, तुम्ही आता हेलसला जाऊ आणि मग 2-4 दिवसांना येऊ, तेव्हा तुम्हाला माळ घालून पाहू. भाऊ म्हणला, महाराज मग 2-4 दिवसांना परत आलो आम्ही. आल्याच्या नंतर त्याला म्हणलं, भाऊ आता पुन्हा आपण माळ घालून पाहू. भाऊ म्हणला, महाराज माळ घालायला काही हरकत नाही, पण काय झालंय म्हणे, काय झालं म्हणे महाराज, नेमकं एक पत्रिका आली म्हणे. काय ह्याची पत्रिका? लग्नाची का? लग्नाची नाही, जावळाची पत्रिका आली म्हणे महाराज. नेमकीच एक पत्रिका आला म्हणे आणि ही पत्रिका झाल्याच्या नंतर आपण माळेवर विचार घेऊ. मी म्हणलं, ठीक आहे, काय हरकत नाही भाऊ, तुम्ही म्हणसान तसं. 2-4 दिवस गेले आणि 2-4 दिवसाच्या अगोदरच ज्या दिवशी ही तारीख होती ना त्याच्यावर मांडलेली, त्या दिवशी भाऊ आहे ना गाडीवर निघले. बरं आता मला सांगा, जावळाला जायचं म्हणल्याच्या नंतर बावळ होऊन जात असते माणूस, आहे की नाही. जावळाला जाऊ लागले आणि ते झाले ना बावळ झाल्याच्या नंतर एवढी गाडी त्यांनी सोडली. जशी गाडी सोडली तशी समोरून एक ट्रक येऊ लागला, त्या ट्रकाला जाऊन भिडली. जशी ट्रकाला जाऊन भिडली तसं त्या ट्रकाचा हेडलाईट त्यांनी त्या गाडीनं फोडली, है की नाही. फोडल्याच्या नंतर ते ट्रक वाला ड्रायव्हर खाली उतरला आणि खाली उतरल्याच्या नंतर पाहू लागला नेमका भाऊ कुठं पडला म्हणून, है की नाही. भाऊ अशा ठिकाणी पडला महाराज, 17 ठिकाणी मोडला, है की नाही. ते ट्रक वाला म्हणला, इतकुशी गाडी, इतकुसा भाऊ आणि मग हे एवढ्या मोठ्या गाडीचा हेडलाईट फोडला. तो म्हणला, जाऊ द्या, फोडला तर फोडला, पण भाऊ कुठं पडला, है की नाही. तो भाऊकडे गेला आणि भाऊला पाहिलं. तो म्हणला, भाऊ तर 17 ठिकाणी मोडला. तसाच कसा मसा जमाजुमा केला, लगेच हॉस्पिटलला धाडला आणि धाडल्याच्या नंतर डॉक्टरना पाहिलं. डॉक्टर मला, माझ्या जीवनात पहिलाच असा अपघात घडलाय, म्हणून त्या ठिकाणी सांगतोय तुम्हाला, काय माळ घातली पाहिजे. जर माळ नाही घातली ना तर असं होत असतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन केला, हृदय कनवला वैष्णवांचा. पुढचं प्रमाण सांगितलंय काय, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. मग तुम्हाला जीवनामध्ये जर काय करायचं असेल ना, तर अगोदर काय सांगितलंय, आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, त्या देवाचं नाम चिंतन रात्रंदिवस करायचं सांगितलं. बरं, ते तुम्ही करू शकता. पुन्हा सांगितले तुळशी माळ गळा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची सांगितले. संताबद्दल कनवला त्या ठिकाणी करायचं सांगितलं. पुन्हा काय सांगितलंय, तर पंढरपूरची आळंदीची वारी त्या ठिकाणी करायची सांगितले. याच्यापेक्षा दुसरं साधन, वेगळं साधन सांगितलंय का? नाही सांगितलं, आहे की नाही. आणि हे जर तुम्ही जर केलं तर मग नेमकं याचा फायदा काय होईल, तेच महाराज अभंगाचे
बघा हे जर नियम आपण जीवनामध्ये जर केले तर काय होईल, तो देवा परम पूज्य जगी देवाला त्या ठिकाणी देव सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला परम मानेने आपली पूजा त्या ठिकाणी करीन, लोक सुद्धा त्यांची पूजा करतील असं महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. काय म्हणले, विठाला विठाला. बघा आपलं कीर्तन 9:30 ला सुरू झालं आहे की नाही. हा पण काय आहे, थंडीचे दिवस आहे, आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे थोडंफार मागं पुढं होतच असतं आहे की नाही. हा जर कटाळे नसले तर चाल देऊ का अजून 1 घंटाभर, नाही तुमची इच्छा असली तर मला काय आहे की नाही. आणखीन 2 गोष्टी सांगितल्या की 1 घंटा निघून जातो आहे की नाही. पण वेळेच्या अभावी माणसाला आहे की नाही, वेळेत सगळे कामं केले पाहिजे आहे की नाही. हा गाडी कितला सुटू द्या पण टायमाला स्टेशनला पोहोचणं महत्वाचं असतं आहे की नाही. विठाला विठाला.